ट्रायलाइट्सला ट्रायलाइट्स मध्ये पहिली जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन जी काल झाली होती, आता आपल्याला मेन बघायची हॅलोफॉर्म रिॲक्शन. आणि या रिॲक्शन मध्ये एक लॅब मेथड आहे. तर बेसिकली तुम्हाला दोन कंपाऊंड दिले, कोणते तरी दोन दिले, ते का घेतले ते नंतर बघू. पण सध्या आपल्याला त्याच्यावरती वापरायचं CaOCl2 प्रॉडक्ट भेटतो, CsCl3, आणि हे दोन प्रॉडक्ट भेटू शकतात. डिपेंड आहे तुम्ही अल्कोहोल घेतलाय का तुम्ही कीटोन घेतलाय याच्यावरती. पण पेपरला हे विचारतच नाही, पेपरला पुढचा पॉइंट विचारतात जो खाली दिलाय. इथं बघा, एखादा कंपाऊंड तुम्हाला देतात आणि विचारतात की तो हॅलोफॉर्म रिॲक्शन देणार का नाही देणार, तर त्याचा क्रायटेरिया काय. एक, जर तुम्हाला अल्कोहोल दिलेला असेल तर तो या कॅटेगरीतला असला पाहिजे. तो काय लिहिलंय, रिॲक्शन विच गिव्स हॅलोफॉर्म विथ द अल्कली X2, म्हणजे पॉझिटिव्ह टेस्ट देणार हे असतात. आता त्यांनी हे असं दाखवले, त्याला अजून सोपं करायचं, साधं सिंपल बघा. असा अल्कोहोल तो या टाईप मध्ये असतो, या टाईप मध्ये म्हणजे हा कोणता अल्कोहोल आहे, बोला. सेकंडरी अल्कोहोल. किंवा असा कार्बोनिल की ज्याच्या शेजारी जोडलाय CH3, याला मिथाइल कीटोन म्हणतात किंवा मिथाइल कार्बोनिल म्हणतात. मग याच्या इकडे तुम्ही काही पण जोडा, त्यांनी फरक नाही पडत, पण तुमच्याकडे असा कंपाऊंड असलाच पाहिजे किंवा सेकंडरी अल्कोहोल असला पाहिजे. तर दोन्ही पैकी कोणताही प्रेझेंट असेल तर हॅलोफॉर्म रिॲक्शन कशी येते, पॉझिटिव्ह. ठीक आहे, एकदा चेक करा बघा, सेकंडरी आहे का, हा बघा, हा पण बघा, सगळे काय आहे, सेकंडरी. ठीक आहे, अजून खाली जाऊ. आता कीटोन्स मध्ये बघा आता इथं. सो कीटोन्स मध्ये तुम्हाला दिसतंय की कार्बोनिलच्या शेजारी काय जोडलंय, CH3. झेड इज अ एनी ग्रुप, तुम्ही काही जोडा फरक नाही पडत, पण हे कॉन्स्टंट असलं पाहिजे. सो बघा, प्रत्येक ठिकाणी इथं पण प्रेझेंट आहे, इथं पण प्रेझेंट आहे, इथं पण प्रेझेंट आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. शेजारी काही जोडल्याने काही फरक पडत नाही. तो थोडक्यात ऑल मिथाइल कीटोन पॉझिटिव्ह आयडोफॉर्म टेस्ट देतात. आता नेहमीप्रमाणे एक्सेप्शनल केस, जर तुमच्याकडे कार्बोनिल आहे, शेजारी CH3 आहे, तर हा देणार, पण त्या ठिकाणी असा ग्रुप नको. समजा मी त्याला म्हटलं बी नाव दिलं, बी नको, समजा वाय केलं समजा, तर असा कोणता पण वाय ज्याच्याकडे जर लोन पेर असली, दॅट लोन पेर याच्या बरोबर काय करते, बोला, रेझोनन्स. आणि रेझोनन्स झाल्याने तो कार्बोनिल राहतो का शेवटी, नाही राहत, तो या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. त्यामुळे असे कंपाऊंड चालणार नाही. सो फायनली कन्क्लुजन द्यायचं असेल, समराइज करायचं असेल, तर सगळेच्या सगळे कोणते अल्कोहोल, सेकंडरी. सगळेच्या सगळे असे कंपाऊंड ज्यांच्याकडे कोणता ग्रुप आहे, CH3 डबल बॉन्ड O. फक्त या ठिकाणी जो झेड जोडलेला आहे त्या झेड वरती काय नाही पाहिजे, लोन पेर नाही पाहिजे, नाही तर बाकी सगळे देणार. आणि त्याचं एक्झाम्पल बघ खाली दिले, निगेटिव्ह आयडोफॉर्म वाले कोणते, क्लोरीन वर काय लोन पेर, ऑक्सिजन वर लोन पेर, नायट्रोजन वर लोन पेर, ऑक्सिजन वर लोन पेर. लोन पेर शेजारी आली का प्रत्येक ठिकाणी काय होणार, रेझोनन्स. आणि हे चालणार नाही. सो इट डज नॉट डू नॉट शो हॅलोफॉर्म रिॲक्शन. समजलं आता, ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन तो जो होता तो हॅलोफॉर्म, हा पण एकदा विचारलेला आहे की जर तुमच्याकडं तुम्हाला CsCl3 बनवायचं, नाव काय त्याचं, क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म बनवायचा, पण कसा बनवायचा आहे, प्युअर. तर क्लोरल हायड्रेट वर कोणाची रिॲक्शन करायची, NaOH ची, प्युअर क्लोरोफॉर्म भेटतो, बस एवढंच आहे. पण विचारतात ते की कसं करायचं, तर कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतं, NaOH. ओके, मी सगळे पॉइंट सांगतोय काय काय विचारतात प्रत्येक याच्यामध्ये. आता हे कसलं स्ट्रक्चर आहे, DDT. हा, DDT चं स्ट्रक्चर एकदा बघून ठेवा.
सेंटरला काय बघा, कार्बन. कार्बनला एक काय जोडलंय शेजारी, हायड्रोजन. त्याच्या मागे किती क्लोरीन आहे, 3. आणि कार्बनचे 2 बॉन्ड झाले, 2 बॉन्ड बॅलन्स आहे, तर इथं काय जोडले आता, बेन्झिन. इथं पण काय जोडली, बेन्झिन. आणि त्याच्या पॅराला काय जोडलंय, क्लोरीन. क्लोरीन. ठीक आहे. सो हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. पेपरला आलंय डीडीटीचं करेक्ट स्ट्रक्चर कोणतं, किंवा पेपरला हे पण विचारलं होतं की डीडीटी मध्ये किती क्लोरीन असतात, किती आहे, 3 आहे का, 5 क्लोरीन्स आहे. ठीक आहे. बाकी मग त्याला कसं बनवलं ते इथं दाखवले, पण आलेले क्वेश्चन हे होते आतापर्यंतचे, ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता बघू तुमच्या किती लक्षात आहे. बोला, डीडीटीचं स्ट्रक्चर काय होतं, CCl3. हा, पुढं वरती हायड्रोजन, वरती हायड्रोजन, पुढं 2 बेन्झीन रिंग, तुम्हीच बघून घ्या एकदा नीट बघा. कार्बनला हायड्रोजन तुम्ही बरोबर सांगितलं, काहीतरी मिसिंग आहे. काय मिसिंग आहे, तुम्ही विचार करा ना. तुम्ही जर कार्बनला 3 क्लोरीन जोडले तर 2 बॉन्ड जोडता येतील का परत, कार्बनला माग कार्बन आणि त्याला पुढं काय मग, नाही सर. CCl3. इथं हायड्रोजन, इथं 2 काय आले, PH, Cl. PH म्हणजेच बेन्झीन ना. आणि क्लोरीन कोणत्या लोकेशनला जोडलाय, पॅरा. असं काढू नका का, नाही तुम्हाला तर हा बोर्डचं द्यायचं आहे असं नाही, हे रिंगच काढायचं. मी तसं काढून दाखवलं. या टाईपचे 2 प्रश्न याच्या आधी आलेले आहेत. आणि प्युअर क्लोरोफॉर्म भेटण्यासाठी काय ऍड करायला लागतो, NaOH. ठीक आहे. इंडस्ट्रियल प्रिपरेशन आपण काय बनवतोय, मोनो, डाय की ट्राय, ट्रायहॅलोजन. आणि ट्रायहॅलोजन मध्ये आपण कोणता बनवतोय सध्या, CHCl3. नाव काय त्याचं, क्लोरोफॉर्म. मग आता तुम्ही इथं घेतलं समजा अल्कोहोल किंवा इथं घेतला कीटोन, तर त्याच्यावरती आपण काय करतो, इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, NaCl. साईड प्रोडक्ट तर भेटतात, सोडियमचं सॉल्ट आहे, सोडियमचं सॉल्ट आहे, पण मेन आपल्याला काय भेटतो, क्लोरोफॉर्म. ठीक आहे. या रिएक्शन्स नाही विचारत जास्त, तुम्हाला ज्या मेन आहे, ज्या रिएजंट बेस आहे त्या जास्त विचारल्या जातात. सो परत एकदा बघा, आपण कोणता पार्ट बघतोय सध्या, काय, ट्रायलाइट्स. पुढे जाऊ, एकदा आपण एखादी गोष्ट बनवली किंवा पुढे त्याच्या काय बघतो आपण, प्रॉपर्टीज. आता कोणता कंपाऊंड बनवला, क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्मला कलर असतो का, येस नो, हे सगळ्यांना आवाज येतो, सगळ्यांना आवाज येतो, कलरलेस असतो सर. कलरलेस असतो. बरं ठीक आहे. सो इट इज अ कलरलेस स्वीट स्मेलिंग लिक्विड. बॉइलिंग पॉइंट इज 61. आणि वॉटर मध्ये कसं आहे, इनसोल्युबल. मग काय इनसोल्युबल आहे, कारण हॅव डेन्सिटी मोर दॅन वॉटर. सो तो पाण्याच्या वरती फ्लोट होणार की खाली जाणार, बोला. वरती फ्लोट होणार. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे तो पाण्यापेक्षा हेवी आहे म्हणून तो पाण्याच्या वर फ्लोट होतो. विचार करा नीट.
तो सोल्युबल नाही होणार वॉटर मध्ये. ते नाही म्हणत आहे मी. ऑइल आणि वॉटर घेतलं तर डेन्सिटी कोणाची जास्त? वॉटर. वॉटरची. वॉटर खाली जातं ना, मग इथं डेन्सिटी कोणाची जास्त आहे? CaCl3 तो बॉटमला, आणि वरती काय भेटणार तुम्हाला? वॉटर. वॉटर. देन क्लोरोफॉर्म हा काय वापरतात ऍज अ अनेस्थेटिक. हे काय असतं अनेस्थेटिक म्हणजे? हे एकदा विचारल्या. आता सध्या तुमच्याकडे बघा फिजिकल प्रॉपर्टी संपल्या, आता केमिकल मध्ये क्लोरोफॉर्म घेतला, त्याच्यावर करतोय ऑक्सिडेशन. तर क्लोरोफॉर्मचं कन्व्हर्जन कशात होतं बघा? फॉस्जीन गॅस. क्लोरोफॉर्मचं स्ट्रक्चर काय होतं? कार्बनला काय काय जोडले होते? 1 हायड्रोजन आणि 3 काय होते? क्लोरीन. क्लोरीन. आता आपण त्याच्यावर केलं ऑक्सिडेशन, मग कार्बनला सेंटरला आला डबल बॉन्ड O आणि साइडला 2 काय? Cl. सो Cl आणि इथं आला तुमचा C डबल बॉन्ड O. फॉस्जीन गॅस तयार झाला, किंवा त्याचं दुसरं नाव आहे कार्बोनिल क्लोराईड, आणि तो गॅस कसा असतो? पॉइझनस गॅस. अजून एक CaCl3 जो आहे क्लोरोफॉर्म, तो कोणत्या बॉटल मध्ये स्टोअर करतात? डार्क म्हणजे ब्लॅक बॉटल मध्ये. असं का करत असतील ते? का बरं? पाहिजे ती पूर्ण भरलेली पण पाहिजे, मग वापरायची तरी कधी? मग हा प्रश्न येतोच ना. मग त्यामुळे त्याच्यात काय टाकतात? 1% इथेनॉल. मग इथेनॉलने काय होतं? खाली दिले बघा, तुमचा हा जो कंपाऊंड आहे COCl2, इथेनॉल टाकल्यानंतरून तो स्वतःला याच्यात कन्वर्ट करून घेतो, आणि त्यामुळे त्याचं फर्दर ऑक्सिडेशन होत नाही. सो थोडक्यात काय, क्लोरोफॉर्म मध्ये इथेनॉल टाकतात 1%. समजलं? ठीक आहे. ह्या कोणत्या प्रॉपर्टी बघितल्या? केमिकल. ठीक आहे. आता काय गोल्डन की पॉइंट्स. सो टेस्ट ऑफ CaCl3. तर आपल्याला इथं दिलाय की तुम्ही कोणत्या टेस्ट करणार आहे, आणि तुम्हाला कसं काय कळलं की दिलेला CaCl3 प्युअर आहे का इम्प्युअर आहे? ब्ल्यू लिटमस मध्ये प्युअर काय करतो? नो चेंज. हा कसा होतो? रेड. AgNO3 बरोबर नो रिॲक्शन, पण हा काय करतो? व्हाईट PPT देतो AgCl चा, इम्प्युअर वाला. तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकला CaCl3 मध्ये, काहीच होणार नाही. इकडं कलरचं सोल्युशन तयार होणार. कोणता कलर? येलो कलर. तो ज्या ज्या ठिकाणी रेड, व्हाईट, येलो दिसेल, तर तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं नुसतं CaCl3 नाही, त्याच्यामध्ये ऍड काय सध्या? इम्प्युरिटी. समजलं? Yes sir. सो या टेस्ट आहे. पुढे बघू. हे उगच काहीतरी दिले, जाऊ देते. पुढे जाऊ. हा, आता इथं मेन रिएक्शन सुरू झालेलं आहे, कार्बाइल अमाइन रिएक्शन. आता नीट बघा सगळ्या. आधी रिएक्शनचं नाव लक्षात ठेवा, कार्बाइल अमाइन रिएक्शन म्हणतात. दुसरं नाव आहे आयसोसायनाइड टेस्ट किंवा हॉफमन्स कार्बाइल अमाइन रिएक्शन. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बेसिकली इथं काय बनवायचं आहे? आयसोसायनाइड. आता मला सांगा, आयसोसायनाइड म्हणजे RCN असतो का RNC असतो? बोला. CN ला काय म्हणता तुम्ही? Cyanide. त्याला जर तुम्ही R जोडलं तर नाव काय असतं? नायट्राइड. आणि जर तुम्ही उलट केलं, नायट्रोजन R ला जोडला, तर मग त्याचं नाव काय? आयसोसायनाइड. ठीक आहे. काय करायचं बघा, कंडिशन बघा, नीट लक्ष द्या. पेपरला येतात हे क्वेश्चन, सॉल्विंग मध्ये समजेल तुम्हाला. तर आपल्याकडं प्रायमरी अमाइन आहे, ते आयदर ॲलिफॅटिक चालेल किंवा बोला ॲरोमॅटिक. पण 100% ते कोणते असले पाहिजे?
प्रायमरी. त्याच्यावरती काय वापरलं, CsCl3 आणि KOH. सो जर तुमच्याकडे हा कंपाऊंड आहे, प्रायमरी अमाइन आहे, जर तुम्हाला दिलं CsCl3 KOH, तर R तसाच राहतो, N तसाच राहतो, फक्त हायड्रोजनची जागा कोण घेतो, कार्बन. आणि कार्बननी जागा घेतली म्हणजे तयार झालेला कंपाऊंड कोणता आहे, आयसोसायनाइड. Isocyanide. येस. सो ही रिॲक्शन आहे, त्याचं नाव आहे कार्बाइल अमाइन रिॲक्शन किंवा आयसोसायनाइड टेस्ट. आणि हे टेस्ट म्हणजे समजा तुम्ही हा कंपाऊंड घेतला, हा घेतला, हा घेतला, तिघांना मिक्स केलं, काहीतरी तयार झालं, पण तुम्हाला कसं काय कळणार आहे तो आयसोसायनाइडच आहे, तर त्याचा कसा स्मेल असतो, ऑफेन्सिव्ह. ऑफेन्सिव्ह म्हणजे खूप चांगला, बरोबर ना. येस, बोला. का अनप्लेझंट म्हणजे चांगला का नाही, चांगला नाही. हा ओके ठीक आहे. सो तो स्मेल आला की कळून जातं की आयसोसायनाइड फॉर्म झालेला आहे. सो ही कोणती रिॲक्शन झाली, कार्बाइल अमाइन रिॲक्शन. बाकी इथं एक्झाम्पल दिली, आता तुम्हाला जमतात का बघू आपण. आता जस्ट आपण रिॲक्शन केलेली, मेकॅनिझमची आपल्याला गरज नाही. नायट्रोजनला किती कार्बन डायरेक्ट जोडलेले, एक, म्हणजे हा कोणता झाला, प्रायमरी. याला किती कार्बन डायरेक्ट, एक, म्हणजे हा पण कोणता झाला, प्रायमरी. याला पण एक आहे म्हणजे काय झाला, प्रायमरी. म्हणजे आपली पहिली कंडिशन बरोबर आहे. हा पहिला कोणता आहे, ॲरोमॅटिक आहे का ॲलिफॅटिक आहे, Aliphatic. हा. दुसरा कोणता आहे, Aromatic. Aromatic. तिसरा कोणता आहे, ॲलिफॅटिक. ठीक आहे. Aromatic. तिसरा ॲरोमॅटिक आहे, ॲलिफॅटिक येतो. बेन्झिन आहे का, हा, सायक्लोहेक्झेन. इट इज नॉट बेन्झिन. बरं, रिएजंट कोणता आहे आपला, CsCl3 आणि KOH. तुम्हाला सांगितलं तसं करायचं, नायट्रोजन तसाच ठेवायचा, फक्त हायड्रोजनच्या शेजारी कोण जोडायचा, बघा, कार्बन. हायड्रोजनच्या शेजारी, सॉरी, हायड्रोजनच्या जागी कोण जोडला, कार्बन. सो थोडक्यात RnH2 च कन्व्हर्जन कशात होतं, RnC मध्ये. रिॲक्शनचं नाव सांगा, कोणती, नाव विसरले, Carbylamine reaction. किंवा दुसरं Isocyanide. Cyanide. टेस्ट. ठीक आहे. डायरेक्ट सेकंड क्वेश्चनला जाऊ. ही एक रिॲक्शन दिली, त्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला विचारलंय की सॉल्व्हंट कोणता असेल. जर तुम्हाला आन्सर येत नसेल तर आधी मला सांगा, ही रिॲक्शन कोणत्या टाईपची आहे, सबस्टिट्यूशन आहे, ऍडिशन आहे, इलिमिनेशन आहे, कोणती, बोला. Substitution. सबस्टिट्यूशन आहे. ब्रोमीनची जागा कोणी घेतली, CN. Sodium. सोडियमनी का CN? Cyanide. सायनाइडनी घेतली. बरं ठीक आहे, मग सायनाइडनी त्याची जागा घेतली, तर मग आता सबस्टिट्यूशनच्या किती टाईपचे रिॲक्शन आपल्या डोक्यात आहे, SN1 आणि SN2. SN2. ओके. पण तुम्ही जर बघायला गेलं तर हा दिलेला जो अल्किल हॅलाइड आहे हा कोणता आहे, प्रायमरी. आणि SN1 ला फेवरेबल कोण असतं, टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी. आणि SN2 ला Primary, Primary, secondary. secondary. मग आपल्याला प्रायमरी दिला म्हणजे आपल्याला कन्फर्म झालं की SN2 रिॲक्शन आहे. मग आता SN2 साठी सॉल्व्हंट कोणता आहे ते माहित असलं पाहिजे. तर SN2 चा सॉल्व्हंट असतो DMF. म्हणजे तो एकटा आहे असं नाहीये, बाकीचे पण असतात, पण तो असतो त्याच्यापैकी एक. सो डायमिथाइल. डायमिथाइल म्हणजे दोन काय आले आपल्याकडं, CS, डायमिथाइल. त्याच्यानंतरून फॉर्मा अमाइड म्हणतात येते.
एन एन डायमिथाईल. आता एन एन डायमिथाईल म्हणजे इथं काय असणार आहे? नायट्रोजन. याचा मिथाईल त्याचा मिथाईल. सो एन एन डायमिथाईल पहिला शब्द झाला. आता फॉर्मा अमाइड. अमाइड म्हणजे नायट्रोजनच्या माग काय असतो? कार्बोनिल. आणि अमाइड मध्ये फॉर्म लिहिला. फॉर्म म्हणजे एकच कार्बन, म्हणजे इकडे काय जोडलंय? हायड्रोजन. सो बघा एन एन डायमिथाईल फॉर्मामाइडचं हे स्ट्रक्चर आहे, त्याला शॉर्टकट मध्ये काय म्हणतात? DMF. आणि हा कोणाचा सॉल्व्हंट आहे फॉर विच रिएक्शन? SN2 रिएक्शन. ऑप्शन कोणता आला? सी. कळलं एवढं? Yes, sir. ठीक आहे. Yes, sir. नेक्स्ट. Two possible stereo structures of this compound which are optically active are called. त्यांना एकमेकांचे काय म्हणायचे? आता हा जो कंपाऊंड दिलेला आहे तुमच्या समोर आहे, तर त्याच्यामध्ये सेंटरला काय आहे? कार्बन. कार्बनला काय काय जोडले सांगा? CH3, H, OH आणि अजून काय? COOH. ठीक आहे, या टाइप मध्ये. येस. आणि ते म्हणतात ते टू पॉसिबल स्टेरिओ स्ट्रक्चर आहे. स्टेरिओ मध्ये काय होतो? एक R आणि दुसरा काय असतो? S. बरोबर आहे. सो समजा मी काहीतरी चेंज केलं, समजा मी असं लिहिलं इथं COH आहे, काहीतरी मी मुद्दाहून काहीतरी चेंज केलं. चला इथं H घेतला आणि इथं घेतला OH असं लिहिलं. तर हा कायरल कार्बन आहे, हा पण कायरल कार्बन आहे. समजा हा R असेल तर हा काय असणार आहे? S. मग जर हे एकमेकांचे काय असणार आहे, म्हणजे त्यांचं रिलेशन काय असणार आहे? येतंय का सांगा? का नाही? Yes, sir. मग काय आन्सर सांगा. बोला. येत नसेल तरी सांगा, आपण सगळी थेअरी घेतलेली नाहीये, आपण तो क्वेश्चन सोडू शकतो. बरं चला हा क्वेश्चन सोडू, बिकॉज आपल्याला बाकीच्यांचं मिनिंग माहिती नाही तिथं. क्वेश्चन नंबर 4 एकदा बघा. 4. हा 4 तुम्हाला आला पाहिजे. रीड करा आणि सांगा मला. SN1 रिएक्शन जी आहे त्या SN1 रिएक्शन मध्ये तुमचा कार्बोकॅटायन कसा असतो? प्लेनर का नॉन प्लेनर असतो? बोला. प्लेनर असतो सर. हा, मग कार्बोकॅटायन प्लेनर असतो, असा एका प्लेन मध्ये असतो. मग त्या कार्बोकॅटायनवर अटॅक कसा होतो? फ्रंट साइड आणि अजून बॅक साइड. म्हणजे अटॅक कोणता आहे? बोथ साइड. मग बोथ साइड म्हणजे इन्व्हर्जन पण होणार आणि रिटेन्शन पण होणार. मग इन्व्हर्जन आणि रिटेन्शन याला एका शब्दात काय म्हणतात? रेसिमायझेशन. ठीक आहे. सो मग ऑप्शन बघा. 100% रिटेन्शन होईल, 100% इन्व्हर्जन होईल, 100% रेसिमायझेशन होईल, इन्व्हर्जन मोर दॅन रिटेन्शन होणार, काय होणार बघा? ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर रिसिमायझेशन. हा, नीट बघा, नीट बघा. कोणता असा ऑप्शन आहे जो त्या प्रोसेसला पूर्ण एक्सप्लेन करतोय? हे बघ, SN2 मध्ये 100% काय होतं? इन्व्हर्जन. SN1 मध्ये बोथ साइड अटॅक आहे, म्हणजे इन्व्हर्जन पण होतं आणि अजून काय होतं? ऑप्शन डी. रिटेन्शन. रिटेन्शन. हा, पण त्याच्यात जास्त काय असतं? इन्व्हर्जन. इन्व्हर्जन. ऑप्शन कोणता आला? फर्स्ट. परत सांगतो, SN2 मध्ये 100% काय होतं? इन्व्हर्जन. SN1 मध्ये इन्व्हर्जन आणि काय होतं? रिटेन्शन. पण त्याच्यातलं जास्त काय असतं? इन्व्हर्जन. म्हणून ऑप्शन कोणता आला? ए. इन्व्हर्जन मोर दॅन रिटेन्शन. आणि हे दोन्ही एका वेळेस झाले तर फायनली काय होतं? पार्शियल
रेसिमायझेशन. हे असले प्रश्न आलेले बघा, 2015 आलेला क्वेश्चन आहे. The reaction of this compound with HBr produces. हा कंपाऊंड आहे C6H5 असं समजा आपण लिहू. pH प्लस CH आहे, डबल बॉन्ड CH आणि त्याच्या पुढे CH3. आता आपण तिथे HBr ऍड करतोय, म्हणजे कोणता रूल वापरणार? मार्कोनिकॉप्स रूल. मग कोणाला H आणि कोणाला Br द्यायचा ते विचार करून सांगा. येस. काय करणार? HBr ची ऍडिशन कशी होईल? pH CH डबलचा सिंगल, एकाला H द्यायचा आणि दुसऱ्याला काय देणार तुम्ही? Br. आणि दुसरा प्रॉडक्ट काय पॉसिबल आहे? परत सगळं सेमच लिहायचं. तुम्ही इथं ब्रोमीन द्या आणि इथं काय देणार? हायड्रोजन. त्यांनी विचारलं असं आहे की तुम्ही वरचा प्रॉडक्ट बरोबर म्हणताय का दुसरा खालचा? बोला. आणि जे काय आन्सर असेल त्याच्या मागे तुमचं काय म्हणणं आहे? ज्या ठिकाणी तुम्ही जे काही देता त्यामुळे कंपाऊंड स्टेबल झाला पाहिजे का अनस्टेबल? स्टेबल झाला पाहिजे ना. मग तुम्ही विचार करून बघा ना, समजा इथं ब्रोमीन आहे, ब्रोमीन हा लिव्हिंग ग्रुप असतो, तो गेला तर इथं तयार काय होणार? कार्बोकॅटायन. मग कार्बोकॅटायन हा कोणता आहे सध्या तुमच्याकडं? सेकंडरी. जर इथला ब्रोमीन घालवला तर याच्यावर चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. आणि हा कार्बोकॅटायन कोणता आहे तुमचा? बेन्झायलिक. म्हणजे तो कशात कन्वर्ट होतो? म्हणजे स्टेबल कोणता झाला? हा. मग असा आन्सर कुठे दिसतंय का बघा ऑप्शन मध्ये? ऑप्शन नंबर कोणता येईल? सी. समजलं का? Yes, sir. ठीक आहे. पुढं, which of the following compound will undergo racemization when solution of KOH hydrolyzed? ठीक आहे. रेसिमायझेशन म्हणताय, मग SN1 का SN2? SN2. SN2. मग SN2 ला फेवरेबल कोणते शोधा त्याच्यामध्ये. पहिला कोणता आहे? हा प्रायमरी. हा कोणता आहे? प्रायमरी. हा कोणता आहे? प्रायमरी. हा कोणता आहे? सेकंडरी. तुम्ही आता काय म्हटले? SN2 ना. मग SN2 ला प्रायमरीच बेस्ट असतो. मग असा प्रायमरी शोधा बरोबर जो सगळ्यात कमी क्राउडेड आहे. कोणता? कमी क्राउडेड कोणता दिसतोय? सर रेसिमायझेशन SN1 मध्ये असतं. बरं ठीक आहे. मग SN1 साठी बेस्ट ऑप्शन कोणता? सेकंडरी. सेकंडरी. मग शोधून सांगा. आपण हळूहळू सॉल्विंग घेणार आहे. तुम्ही तुमचा वेळ घ्या, शोधा. तुमच्याकडे वही पेन आहे, चेक करा. तुमच्याकडे बुक असेल, बुक मध्ये चेक करा. तुमच्याकडे नेट आहे, नेटवर चेक करा. कसंही करा, फक्त आपलं आन्सर आलं पाहिजे. SN1 SN2 याच्यावर आलेला प्रश्न. तुम्हाला वेळ दिलाय, ट्राय करा तुम्ही. येईल सांगता कोणाला? बरं बघा, लक्ष द्या.
रेसिमायझेशन कधी होतं की तुमच्याकडं असलेला जो कार्बन आहे तो कायरल असला पाहिजे. याच्यामध्ये हा कायरल नाही, हा कायरल नाही, हा नाही कायरल, फक्त कोणता आहे? फोर्थ कायरल म्हणजे काय? त्याचे चारही ग्रुप कसे आहे? बोला. डिफरंट. डिफरंट डिफरंट. डिफरंट आहे. पण इथं सगळ्या ऑप्शन मध्ये 2-2 दिलेले, त्यामुळे हा प्रश्न काय? रॉंग. याचा आन्सर जर लिहायचं झालं तर काय ना, डन. म्हणजे जर हा प्रश्न पेपरला आला असता तर तुम्हाला काय भेटले असते? बोला. फुल Full मार्क्स mark. आले असते. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. सगळ्यांना समजतंय का डोक्यावरून चाललंय सगळं? समजतंय सर. समजतंय सर. समजतंय सर. बर बर, ऑप्शन इथं दिलेले आणि क्वेश्चन बघू आता. तो गिवन तुम्हाला 2 एक्झाम्पल दिले, फर्स्ट अँड सेकंड. आता नीट बघून घ्या फर्स्ट अँड सेकंड मध्ये काय सेम आहे, काय डिफरंट आहे. तर मला असं दिसतंय की हा जो पार्ट आहे हा सेम आहे ना? सेम आहे. येस सर. हा. बाकी झालं काय की पुढचा जो कार्बन आहे त्याला गोल फिरवले, म्हणजे हा CH3, इथला CH3 खाली गेलाय, मग हायड्रोजन इकडे गेलाय, वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात तिने याला काय केलंय? रोटेट. मग आता आपल्याला दोघांचं रिलेशन शोधायचंय एकमेकांचे, ते काय आहे. चला ऑप्शन्स बघू आपण. आयडेंटिकल आहे, कन्फॉर्मर्स आहे, जॉमेट्रिकल आयसोमर्स आहे की ऑप्टिकल आयसोमर्स आहे, ते सांगा. बोला. तुम्हाला सांगितलं मागचा तुमचा जो कार्बन आहे तो कसा होता? सेम. आणि Same. पुढचा कार्बन काय झालाय तुमचा? रोटेट. मग काय वाटतं? ते कंपाऊंड आयडेंटिकल असतील का? नाही. ते दिसते तो नाही. गोल फिरला म्हणजे आयडेंटिकल नाहीये. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम असण्यासाठी सगळ्यात महत्वाची कंडिशन काय असते? कार्बन कार्बन काय लागतो? डबल बॉन्ड. त्यामुळे तो आपल्याकडे नाहीये, याचा विषय सोडून द्या. ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये आपण काय बघतो? कार्बनला चारही ग्रुप वेगळे पाहिजे, म्हणजे तो काय पाहिजे? कायरल कार्बन. ठीक आहे, हा एक ऑप्शन असू शकतो. पण कन्फॉर्मर्सचा अर्थ असा होतो की एक असा कंपाऊंड आहे आणि दुसरा कंपाऊंड असा आहे, म्हणजे हा मागचा काय झाला? रोटेट. सो एकमेकांचे हे काय झाले? कन्फॉर्मर्स. सो आपला ऑप्शन कोणता येणार? डी. बी. ठीक आहे. ते लक्षात आहे का? इक्लिप्स आणि स्ट्रॅगल. येस सर. हा. सो पहिला वाला कोणता आहे? इक्लिप्स. दुसरा काय झाला? स्ट्रॅगल्ड. सो ते एकमेकांचे काय असतात? कन्फॉर्मर्स. नेक्स्ट. इन द रिप्लेसमेंट रिएक्शन, ही रिएक्शन तुम्हाला दिसते, त्याच्यामध्ये आयोडीनची जागा कोणी घेतली? फ्लोरीननी. सो द रिएक्शन विल बी द मोस्ट फेवरेबल इफ M हॅपन टू बी, म्हणजे मेटल कोणता पाहिजे तिथं रिएक्शनला खूप स्पीड अप करायचं असेल तर. आधी रिएक्शन समजून घ्या. आयोडीनची जागा कोणी घेतली? फ्लोरीननी. मग M आणि F चा बॉन्ड स्ट्रॉंग पाहिजे का वीक पाहिजे? येस, वीक. वीक बॉन्ड पाहिजे. मग सांगा काही. हे बघ कसं आहे, फ्लोरीन आहे, हा फ्लोरीन आहे, साईज खूप छोटी असते. मग याच्याबरोबर असलेला साईज मध्ये मोठा असला पाहिजे की छोटा असला पाहिजे, जेणेकरून बॉन्ड वीक असेल? मला एक सांगा, ते मागं पण सांगितलं होतं, मोठा बॉन्ड जास्त स्ट्रॉंग असतो की छोटा? छोटा. मग आता मोठा बॉन्ड कोण बनवणार? ज्याची साईज मोठी येतो. Na मोठा आहे का K मोठा की Li मोठा की Rb मोठा साईज मध्ये? आरबी मोठा सर. हा, हे झालं तुमचं फर्स्ट आहे.
पिरियडिक टेबल मधला. सध्या आपल्याकडे कोण आहे? लिथियम. तो वरती साईज छोटी, नंतरून सोडियम, नंतरून पोटॅशियम, पण सगळ्यात खाली कोणता आहे? रुबेडियम. साईज मोठी, तो ऑप्शन कोणता आहे ना? सी. सी. ठीक आहे. देन कन्सिडर द रिएक्शन. 2 रिएक्शन दिल्या आणि त्यांनी विचारलंय की ती SN1 SN2 मधलं काय असू शकतं. ठीक आहे. आता याच्यात काय अवघड आहे? हा कोणता आहे? प्रायमरी. हा पण कोणता आहे? प्रायमरी. ओके. मग आता प्रायमरी म्हणजे दोन्ही रिएक्शन काय असू शकतात? SN2. असं ऑप्शन आहे का बघा? आहे? आहे सर. सॉरी. आहे सर. बरं, मग ते बरोबर आहे का? आधी प्रॉडक्ट एकदा चेक करा सगळे. अजून पण तुम्हाला कन्फ्युज करू शकतात ते. अजून एक पॉइंट आपण बघितला होता, तुम्हाला आठवत असेल तर, त्याचं नाव होतं कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट. तर त्याच्यावर बेस्ड काय आहे का ते पण बघा. बोला बोला बोला. क्वेश्चन्स सेम आहे. ठीक आहे. SN1 होईल का इथं? SN1 कशी म्हणजे ड्रॉ करायला गेलं तर हा CH3, एका कार्बनला इथं पण CH3, देन CH2, देन Br. आता इथं SN1 होणार नाही कारण दिलेला कोणता आहे? प्रायमरी. इथं पण तसंच होतंय. 2 कंपाऊंड मध्ये काय डिफरंट आहे? मग सेमच आहे, फक्त इथं H आणि इथं O मायनस दिला. ऑप्शन कोणता येणार मग तुमचा? सी. SN2 आणि SN2. समजलं का नाही समजलं? समजलं सर. समजलं. ठीक आहे. हा, आता त्यांनी असं विचारलंय की खालच्यापैकी SN1 ला फॉलो करणारा सगळ्यात बेस्ट कोणता? SN1 ची ऑर्डर साईडला लिहितो. टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी, किंवा त्याच्यापेक्षा चांगला कोणता असतो? बेन्झाइलिक, ट्रोपोलियम होतो. शोधा आता. पहिल्यामध्ये CH ला काय जोडलंय? 2 बेन्झिन. ब्रोमिन तर निघून जाणार त्याच्यातला, म्हणजे या कार्बनवर चार्ज कोणता येणार? पॉझिटिव्ह. नाही दिसत नाही वाटत. आता बघा, या कार्बनवर चार्ज पॉझिटिव्ह आला. मला एक दिसतंय ब्रोमिन गेला आणि त्याच्या शेजारी 2 बेन्झिन आहे, म्हणजे 2 वेळा काय तयार होऊ शकतो? ट्रोपोलियम. हा ब्रोमिन गेला, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. इथं फक्त किती वेळा ट्रोपोलियम होतोय? एकदा. आणि CH3 चा इफेक्ट कोणता आहे? प्लस आहे. या कार्बनला काय काय जोडलंय? 2 बेन्झिन. ब्रोमिन गेला आणि याचा इफेक्ट कोणता आहे? प्लस आहे. आणि इथला ब्रोमिन गेला तर हा ट्रोपोलियम तयार होणार, एकच फक्त. आता इथं नीट क्लिअर करतो. इथं तुम्हाला 2 pH दिलेले आहे. इकडं 1 pH आहे आणि एक कोणता इफेक्ट आहे? प्लस आहे. इकडं 2 pH आहे आणि अजून एक कोणता ऍडिशनल इफेक्ट आहे? प्लस आहे. आणि इकडं फक्त एकच pH आहे. तर कोणता सगळ्यात स्टेबल असेल? कार्बोकॅटायन. हे समजलं का? स्ट्रक्चरच काढू शेजारी. बोला. समजलं सर. कोणतरी म्हणते काढू का स्ट्रक्चर? चला, तुम्ही हा म्हणायच्या वेळात मी काढून घेतो. चला, पहिल्याचं स्ट्रक्चर काय? कार्बनला काय जोडलंय? पीएच. आणि इथं काय जोडलंय? हायड्रोजन. आणि त्याच्यावर चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. पीएच म्हणजे कळलं असेल, बेन्झिन आहे. दुसऱ्यामध्ये पीएच कार्बनला जोडला, त्याला ब्रोमिन होता, तिथं एक CH3 लिहिला, इथं H आहे आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज. तिसऱ्यामध्ये काय? पीएच कार्बनला, त्याला परत एक पीएच आणि ऍडिशनल काय जोडलं? CH3,
याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. आणि चौथा साधा सिंपल आहे, पीएच ला CH2, CH2 कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. इथं किती ट्रोपोलियम तयार होतील? 2. 2. इथं किती तयार होतील? 1. पण अजून कोणता इफेक्ट आहे? प्लस आहे. इकडे ट्रोपोलियम किती तयार होतील? 2. आणि अजून पण एक कोणता ऍडिशनल आहे? प्लस प्लस आहे. आहे. इथं फक्त एक ट्रोपोलियम आहे. सगळ्यात बेस्ट कोणता आला? हा वाला, ऑप्शन नंबर सी. समजलं? Yes, Yes, sir. sir. ठीक आहे. एक मिनिट. ठीक आहे, पुढचं बघू. आपल्या कामाचं आहे का सध्या? हा, ठीक आहे. बघा, साधं सोपं विचारलंय. तुमचा 4 स्ट्रक्चर दिलेले आहे आणि तिथं ते विचारतात ते की न्यूक्लियोफाईल कुठं लवकर अटॅक करल, त्याची रिएक्टिव्हिटीची ऑर्डर सांगा. न्यूक्लियोफाईल वरचा चार्ज कोणता? निगेटिव्ह. निगेटिव्ह. Negative. म्हणजे तुमची रिंग कशी असली पाहिजे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. मग रिंग कधीच पॉझिटिव्ह नसती. ती पॉझिटिव्ह करायला त्याला कोणता इफेक्ट जोडतात? -R. आणि -Rचं त्यांचं वर्ल्ड फेमस एक्झाम्पल नेहमीच काय असतं? NO2. Yes. पहिल्या रिंगला NO2च नाहीये, दुसऱ्याला 2 NO2 आहे, म्हणजे दुसऱ्यावरती अटॅक जास्त पॉसिबल आहे. नंतर इथं बघा, कार्बनला 3 CH3, कार्बनला 2 CH3. चला थोडं नीट क्लासिफाय करू, याला डिवाइड करू. असं लेफ्टला दिलेली अरोमॅटिक सिस्टीम आहे, राईटला दिलेली कोणती आहे? ॲलिफॅटिक. इथं X जोडलाय, पण हा कोणता आहे? टर्शरी. आणि टर्शरीवर सबस्टिट्यूशन होत नाही, इलिमिनेशन होतं. ते दाखवलं होतं. एक जातो, मग इथं पॉझिटिव्ह येतो, पॉझिटिव्ह मुळे इथं तयार काय होतो? डबल बॉन्ड. हा दुसरा कोणता दिलाय त्यांनी? हा कोणता आहे? सेकंडरी. हा कोणता होता? टर्शरी. टर्शरी. हा, इथं CH3 आहे आणि इथं पण काय? CH3. इकडचे तर स्ट्रक्चर आहेच आपल्याकडे. ठीक आहे. बरं, आता सगळ्यात फास्टेस्ट अटॅक कशावरती होणार? तुमच्याकडे ऑप्शन कोणते? आयदर 2 किंवा कोणता? 4. सांगा चला, कोणता येईल? एनी गेस? बोलो बोलो. क्वेश्चन एकदा रीड करा. The correct order of increasing reactivity of 4 compounds, म्हणजे CX bond towards nucleophile in the following compound is. मग आता जर न्यूक्लियोफाईल म्हटले तुम्ही, तर न्यूक्लियोफाईल म्हटल्यावर कोणती रिएक्शन येते? SN. SN मध्ये 2 येतात, SN1 आणि SN2. ठीक आहे. मग आता थोडा विचार करून बघा ना, इथं तुम्ही SN1 करणार का SN2 करणार आहे? हा तुम्हाला टर्शरी दिलाय, हा त्यांनी सेकंडरी दिलाय, त्याच्यानंतर इथं मोठमोठ्या बेन्झीन रिंग दिलाय. मग एवढं क्राउडिंग SN1 ला चालेल का SN2 ला? क्राउडिंग कोणाला फेवरेबल असतं? बोला. SN1. SN1 ला ना. SN2 ची ऑर्डरच आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. SN2 ला क्राउडिंग नाही चालत, SN1 ला फेवरेबल आहे, टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी. म्हणजे एक क्लिअर झालं की आपल्याला जी काही रिएक्शन करायची ती कोणती आहे? SN1. मग SN1 ची रिएक्टिव्हिटी, तिचा स्पीड कशावर डिपेंड असतो? स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाईड. ओके. मग आता एक काम करायचं, सगळ्यांचे हॅलोजन काढून टाका. सगळ्यांचे हॅलोजन काढले. ज्या ज्या ठिकाणी हॅलोजन होते त्या ठिकाणी चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. इथं पॉझिटिव्ह, इथं पॉझिटिव्ह. मला सांगा कोणता कार्बोकॅटायन सगळ्यात जास्त स्टेबल आहे? थर्ड नंबरचा. थर्ड नंबरचा. कारण तो कोणता आहे? टर्शरी. म्हणजे मी इथं लिहिला 3. त्याच्यानंतर कोणता आहे? सेकंड. 4th. 4th.
4. बरं असं काही सापडलं का बघा 3 आणि 4 असलेलं नाही. आहे ना? नाही. आहे की फर्स्ट नंबर. फर्स्ट अँड देन सेकंड अँड देन कोणता आहे ना फर्स्ट ऑप्शन नंबर फर्स्ट. कळलं तुम्हाला काय काय करायचं होतं SN1 आहे का SN2 हे चेक करायचं होतं आणि मग बाकीचा आन्सर द्यायचं होतं. आलेला क्वेश्चन आहे 2010 ला. ठीक आहे. आता सध्या आपण जे सॉल्व्हिंग करतो याच्यात तुम्हाला एकच बघायचंय की कशावर प्रश्न पडतात ते सॉल्व्ह तर होणारच आहे. परत एकदा तुम्ही करायला घेतले का होतात ते. तुम्ही फक्त बघा की कशावर पडले थोडं आठवून बघा याच्या आधी. वरती समजा आपण गेलो काय काय कशावर प्रश्न पडले होते बघा बरं. हा 2 नंबरचा कशावर होता DMF कसला सॉल्व्हंट होता विसरले SN2 ना म्हणजे एक SN2 वर प्रश्न आला हा SN1 वरती आलेला आहे. हा कोणता रूल होता मार्कोनिकॉप्स रूल. नंतर 6 नंबर मध्ये तो चुकलेला प्रश्न होता समजा. हे काय होतं इक्लिप्स आणि स्ट्रॅगल फॉर्म. हा येस कन्फॉर्मर्स होते ते. नंतर हे काय होतं सबस्टिट्यूशन रिॲक्शन होती. मग त्याच्यामध्ये साईजचा प्रश्न आलता म्हणजे हे पिरियडिक टेबलच्या चॅप्टर वर प्रश्न टाकला होता त्यांनी इथं. 9 नंबरचा क्वेश्चन अगेन SN1 SN2 वर होता. 10 नंबरचा SN1 SN2 वर होता. 11 नंबरचा SN1 SN2 वर होता. म्हणजे तुम्हाला एक कळलं असेल की सारखे सारखे कशावर येतात ते SN1 आणि SN2 कन्फॉर्मेशन्स. त्यामुळे आपण फोकस करताना त्याच्यावर जास्त करायचं. ठीक आहे ओके. नेक्स्ट वन 12. आता ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांना आठवत असेल थोडं की जर ऍरो वरती MG इथर असेल आणि इकडं या सगळ्या ग्रुपला मी R म्हटलो तर R ला BR म्हणजे काय जोडलाय RX. काय आठवतंय का सांगा प्लस MG ऍरो वरती इथर ड्राय इथर प्रॉडक्ट काय भेटतो R आणि X च्या मध्ये कोण येतो MG येतो सर. ग्रिग्नाट. रिएजंट. त्याचं प्रिपरेशन आहे. एवढं जरी माहित असेल तरी आन्सर लगेच येईल बघा बरं. का नाही येते ते पण सांगा. तुम्हाला फाइंड आउट X करायचं हे पण लक्षात ठेवा. म्हणजे इथं तुम्हाला ग्रिग्नाट नाही दिसणार आहे. आपण करून बघू ना. C6H5 सिंगल बॉन्ड CH2 आणि आता CH2 आणि BR च्या मध्ये कोण येणार MG. हा मग आता त्याच्यामध्ये ऍड काय करायचं समजा वॉटर म्हणजे H आणि काय MG कोणा बरोबर जातो 2 निगेटिव्ह एक OH आणि दुसरा BR. CH2 ला जॉईन काय होणार H. C6H5 CH2 म्हणजे सॉरी CH3 म्हणजे ऑप्शन नंबर C. म्हणजे प्रश्न कशावर विचारला होता ग्रिग्नाट रिएजंट. अगेन SN1 SN2 जेवढा महत्वाचा तेवढा ग्रिग्नाट महत्वाचा या चॅप्टर मध्ये. पुढे कळेल तुम्हाला किती क्वेश्चन्स आहेत त्याच्या बघा आता. Which of the following reaction is an example of nucleophilic substitution reaction? एक साधा सिंपल आहे एकाची जागा दुसरा घेतो म्हणजे काय सबस्टिट्यूशन. आणि त्याच्यात एक न्यूक्लियोफाईल पाहिजे. न्यूक्लियोफाईल वर चार्ज कोणता असतो निगेटिव्ह. चेक करा चारी मध्ये कोणती तुम्हाला वाटते सबस्टिट्यूशन. इथं X ची जागा R ने घेतलेली आहे नाही चालणार. तो न्यूक्लियोफाईल थोडी असतो R. X ची जागा कोणी घेतली हा काय ग्रिग्नाट बनवलाय. मग ऑप्शन कोणता येणार 4. कारण X हा लिव्हिंग ग्रुप आहे आणि OH काय असतो न्यूक्लियोफाईल. OH ने अटॅक केला R वरती बाहेर कोण गेला X. सो ROH तयार झाला. ऑप्शन कोणता आला लास्ट वन. क्लिअर आता येस ठीक आहे. जमते का आता तुम्हाला ऑर्गेनिक थोडं येस सर.
Yes. बाकीचे नाही. वैष्णवी, ऑल थ्री वैष्णवीज. Yes, sir. ठीक आहे. किरण, तुझा माईकचा आवाज नाही येते. ठीक आहे. अच्छा, मेसेज केला. येस, ठीक. पायलने केलं. हाऊ मेनी स्टेरिओ आयसोमर्स डज दिस मॉलिक्यूल हॅव? बोला. हाऊ मेनी स्टेरिओ आयसोमर्स डज दिस मॉलिक्यूल हॅव? स्टेरिओ आयसोमर्स कशाच्या बेसिसवर काढतात? Symmetry. नाही. नाही नाही नाही. फॉर्म्युला आठवतो का? 2⁻n. Yes, sir. दोन्हीकडून जर सारखे असले तर 2:n. हा, असं म्हणते तू. तुला ते आठवलं. R1 इज इक्वल टू R2. आणि सेकंड काय होती? R1 इज नॉट इक्वल टू R2. ठीक आहे. इथं CH आहे, इकडे CH3, इथं CH आहे. ठीक आहे. वेगळा कंपाऊंड आहे. नाही, याचं आपल्याला आधी रिवाइज करायला लागेल, मग याचा आन्सर येईल. आपण डायरेक्ट जाऊ 15 ला. आपला फ्लो नाही डिस्टर्ब करायचा आहे. 15 बघा. SN2 दिली त्यांनी, नाव सांगितलं, तिथं ऍरोवरती DMF पण दाखवलाय, प्रॉडक्ट पण काढलाय. तर त्यांनी विचारलं खाली जे 4 दिले त्याच्यापैकी सगळ्यात फास्टेस्ट रेट कोणाचा SN2 साठी? कोणता? मला सगळे जेवढे चारीच्या चारी सगळे कोणते? प्रायमरी. मग सगळ्यात छोटा आणि सगळ्यात कमी क्राउडेड कोणता? बोला. साधं सिंपल आहे. हा R दिसतो सगळ्यांना. हा कोणता ग्रुप आहे? R. हा कोणता आहे? R. इथला मागे 3 कार्बनचा R आहे. हे पण R ग्रुप आहे एवढा मोठा. मग सगळ्यात छोटा ग्रुप कोणता हे विचारतोय मी. ऑप्शन नंबर, तुमचा आवाज नाही. ऑप्शन नंबर बी. सो बी आला. एवढंच आहे, बाकी काही नाही. सगळेच्या सगळे प्रायमरी आहे, मग ते त्या बेसिसवर कंपॅरिझन होत नाही. मग कमी क्राउडेड असलेला शोधायचा. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट. त्यांनी प्रश्न एक विचारलाय जो आपण आयसोमेरिझम मध्ये बघितला होता. इफ देर इज नो रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज लाईट, म्हणजे एखादं सोल्युशन आहे टेस्ट ट्यूब मध्ये, त्याच्यातून लाईट पास केली, पण लाईट कशी गेली? आहे तशी स्ट्रेट, म्हणून त्यांना नो रोटेशन म्हटले. मग असं असताना आपल्या डोक्यात काय येतं की गिवन कंपाऊंड हा सिमेट्रिक आहे का अनसिमेट्रिक असेल? लाईट स्ट्रेट गेली तर सिमेट्रिक असेल. पण त्यांचं अजून एक म्हणणं आहे बघा इथं. थ्रू अ कायरल. आता कायरल म्हणजे ज्याचे चारही ग्रुप डिफरंट आहे, म्हणजे तो सिमेट्रिक नाहीये, तो कसा आहे? अनसिमेट्रिक आहे. त्यांचं म्हणणं आहे दिलेला कंपाऊंड कायरल पण आहे, अनसिमेट्रिक पण आहे, मग तरी पण लाईट स्ट्रेट का गेली? याचे 4 ऑप्शन दिलेले. पहिला, द कंपाऊंड इज सर्टनली मेसो, देर इज नो कंपाऊंड इन द सॉल्वंट, द कंपाऊंड मे बी रेसिमिक मिक्सचर, and the compound is certainly a chiral. काय वाटतं? हे तर फिक्स आहे की कायरल आहे. मग ऑप्शन कोणता बरोबर वाटतो तुम्हाला? मेसो तर नाही होणार. एक साधं सिंपल आहे ना ते, की तुम्ही जर बीकर मध्ये सोल्युशन घेतलं आणि त्या सोल्युशन मध्ये अर्धे असे टाकले जे डी आहे आणि दुसरे कोणते एल. डी म्हणजे डेक्स्टो, एल म्हणजे काय? लिओ. मग जर डी चा इफेक्ट म्हणजे राईट म्हणजे क्लॉकवाईज वाले अर्धे आणि अँटी क्लॉकवाईज वाले अर्धे, ते दोघं एकमेकांचा इफेक्ट काय करणार? कॅन्सल. आणि एकमेकांचा इफेक्ट जे कॅन्सल करतात त्या मिक्सचरला कोणतं मिक्सचर म्हणतात? रेसिमिक मिक्सचर.
डेफिनेशन आठवती का नाही? तर परत सांगू? बोला काहीतरी. परत सांगा सर. हे बघ, तुम्हाला मी एक बीकर दिला. या टाइप मध्ये एक बीकर आहे. त्या बीकर मधून तुम्ही पास केली लाईट. लाईट पास केली. आता लाईट बाहेर पडणार आहे त्या बीकरच्या बाहेर. तर बाहेर पडताना काय होतं, आयदर ती इकडे जाणार आहे किंवा आयदर ती या साईडला जाऊ शकते, किंवा तिसरा ऑप्शन ती लाईट कशी जाईल, स्ट्रेट. ठीक आहे. आता ती जर या साईडला गेली टुवर्ड्स राईट म्हणजे ही साईड, तर याला तुम्ही काय म्हणणार, क्लॉकवाईज. क्लॉकवाईजला काय म्हणतात, आर. इकडे गेली तर काय म्हणणार तुम्ही, एस. आणि जर स्ट्रेट गेली तर तिला ऑप्टिकली काय म्हणणार तुम्ही, ऍक्टिव्ह का इनऍक्टिव्ह? इनऍक्टिव्ह ना. लाईट्स जशी आहे तशी सरळ गेली म्हणजे ती कशी, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. ठीक आहे, एवढं कळलं असं. आता त्यांचं असं म्हणणं आहे की आर आणि एस कधी असतो, कधी लाईटला रोटेट करतो, तर तुमच्याकडे कार्बन असा पाहिजे ज्याचे चारही ग्रुप कसे डिफरंट आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की लाईट सरळ पण जाती, तुमच्याकडे कार्बन असा आहे की ज्याचे चारही ग्रुप डिफरंट पण आहे. मग आपल्याला एक क्लिक झालं पाहिजे की माझ्याकडे कार्बन तर आहे ज्याचे चारही ग्रुप डिफरंट आहे, पण हा जर, सॉरी उलट लिहिलं, आर ला काय म्हणणार तुम्ही, डेक्स्ट्रो. आणि लेफ्ट वाल्याला काय म्हणणार, लिओ. मग लिओ समजा 50% असेल आणि डेक्स्ट्रो जर 50% असेल, तर दोघांचा इफेक्ट एकमेकांना कट करतो आणि लाईट आहे तशी सरळ जाते. आता समजलं? येस सर. Yes, sir. ठीक आहे. सो हे झालं MCQ आपला. बघा किती सोपे प्रश्न आलेले. आता इथं बघा, हाऊ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कायरल कंपाऊंड. इज नॉट अ कायरल, ज्याचे चारही ग्रुप डिफरंट नाही, असं कोणता, बोला. याचं स्ट्रक्चर काढू. प्रोपेनिक ऍसिड किती कार्बन आहे, 5. आणि 5व्या कार्बनला काय जोडलंय, ऍसिड. आणि इथं काय जोडलंय, OH. 2 ला हायड्रॉक्सी, इकडं CH3 आहे की कायरल. पहिला कंपाऊंड कसा आहे, कायरल. दुसरा 2 पेंटॅनॉल, 1 2 3 4, आणि 2 ला OH. एक OH, एक H, एक CH3, एक CH2. हा पण कसा आला, कायरल. 2 3 डायब्रोमो. इथं बघितल्या झालं पाहिजे की 2 ला पण ब्रोमिन आहे आणि 3 ला पण काय, ब्रोमिन. करून बघू आपण एकदा. 1 2 3 4 5, पेंटेनचे 5. 2 ला काय जोडला, ब्रोमिन. 3 ला ब्रोमिन, बरं. आणि पेंटेन काढला, हा कायरल आहे का, बघा इथं H आहे, इकडे CH3, हा कायरल आहे. ठीक आहे. डी एकदा चेक करू. 3 ब्रोमो पेंटेन, 1 2 3 4 5, आणि 1 2 3, 3 ला इकडे काय जोडला, ब्रोमिन. आता बघा, इथं जरी H असला आणि इथं जरी ब्रोमिन असला, तर हे दोन्ही ग्रुप कसे, सेम. ऑप्शन नंबर कोणता आला, डी. सगळ्यांना समजलं बाकीचे? Yes, sir. Yes, sir. येस. ठीक आहे. 2 मिनिटं बघता, खालचे क्वेश्चन एकदा बघू. जर काही सेम टाईपचे असेल तर, नाही तर बाकीचे उद्या घेता येईल. थर्टी करा, 30. 2 मिनिटात सांगाल तुम्ही. ग्रिग्नाट रिएजंट कशापासून बनवतात,
मॅग्नेशियम आणि अल्केन पासून, मॅग्नेशियम आणि ॲरोमॅटिक पासून, झिंक आणि अल्किल हॅलाइड पासून, का मॅग्नेशियम आणि अल्किल हॅलाइड पासून? मॅग्नेशियम अल्किल 4 नंबर. 4 नंबर. 4 नंबर. ओके, सोपं आहे ते, मगाशीच केलं आपण. ठीक, बाकी अल्किल हॅलाइडचा अल्कोहोल बनवायचा आहे. ऑप्शन सॉरी क्वेश्चन नंबर 28. अल्किल हॅलाइड म्हणजे RX आणि त्याचा बनवला अल्कोहोल म्हणजे ROH. तर ही कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे? इलिमिनेशन आहे, डिहायड्रोलेशन आहे, की ऍडिशन आहे, की सबस्टिट्यूशन आहे? इलिमिनेशन आहे सर. इलिमिनेशन नक्की. हा सर. X ची जागा OH घेतोय. सबस्टिट्यूशन is substitution. सबस्टिट्यूशन झाले ना, X इज रिप्लेस विथ OH. नंतर चेक करायला लागलं असतं ZnCl2 कॅटलिस्ट आहे का त्याचा. हम्म. 26 मधला कायरल नसलेला सांगा. कोणता कायरल नाहीये? इथं तुम्ही बघून पण सांगू शकता, सगळे चेक करत बसायची गरज नसते. इथं कार्बन आहे, त्याला हायड्रोजन आहे, ड्यूटेरियम आहे, CH3CH2 आहे, हा कायरल आहे. याला हायड्रोजन ड्यूटेरियम आहे, क्लोरीन CH2 कायरल आहे. इथं समजतच नाहीये. आणि इथं कार्बनला हायड्रोजन, क्लोरीन, CH3CH2 म्हणजे ऑप्शन कोणता येणार? सी. इथं कोणता पण घ्या ना, या कार्बनला 2 हायड्रोजन, याला 2 हायड्रोजन, याला 2 हायड्रोजन, म्हणजे कमीत कमी दोन्ही ग्रुप प्रत्येकाचे कसे सेम. म्हणजे ऑप्शन कोणता येणार? सी. ठीक आहे, ओके. सो इथपर्यंत